गुड मॉर्निंग स्टुडंट्स. हाव आर यू ऑल? मुलांनो, आज आपण मराठीच्या पुस्तकातील आपण लेसन अभ्यासलेला आहे. कोणता? अप्पाजींचे चातुर्य. बरोबर? येस. तर आता आपण ग्रामर बघूया. ग्रामरचा पाठ आहे विशेषण. नाम आणि सर्वनामाविषयी आपण माहिती ऐकलेली आहे. बरोबर? आणि आपण नोट्स देखील लिहिलेल्या आहेत. तर आता आपण बघणार आहोत विशेषण. तर विशेषण म्हणजे काय ते आता आपल्याला बघायचं आहे. समजलं? ओके. तर मी प्रथम लिहिलेलं आहे की विशेषण म्हणजे काय? ॲडजेक्टिव्ह. विशेषण म्हणजेच काय? ॲडजेक्टिव्ह. तर हा तिसरा आहे. ओके, प्रकार आहे. पहिला आहे नाम आहे. बरोबर? नंतर आहे सर्वनाम आणि थर्ड काय आहे? विशेषण. तर विशेषण म्हणजे काय? तर विशेषण म्हणजेच काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द. त्यालाच काय म्हणतात? विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. मग त्यामध्ये काय येतं की नामाबद्दल विशेष माहिती सांगतो. ओके. आता बघा, इकडे आहे बघा उदाहरण की सुंदर. एखाद्या व्यक्ती सुंदर फूल असू शकते. बरोबर? किंवा सुंदर वही असू शकते किंवा सुंदर बागही असू शकते. सेकंड बघा, हुशार. तो मुलगा कसा आहे? हुशार आहे किंवा ती मुलगी हुशार आहे. बरोबर? नामाबद्दल अधिक माहिती आपल्याला समजते, म्हणून तो काय झाला? विशेष शब्द झाला. नेक्स्ट बघा, काळा. ओके. काळा कावळा आहे. बरोबर? कावळा कसा आहे? काळा आहे. किंवा घोडा कसा आहे? काळा कुट्ट आहे. आपण असं म्हणू शकतो. पाचवा, त्याच्यामध्ये नंबर्स देखील येतात. बरोबर? आणि शेवटी आहे मधुर. तो आंबा कसा आहे? गोड आहे. बरोबर? ती गाणी कशी गाते? मधुर गाणी गाते, असं आपण म्हणू शकतो. तर बघा, आता तुमच्या बाजूला स्लाइडमध्ये तुम्हाला दिसत असेल की फूल सुंदर आहे. फूल कसा आहे? सुंदर. तर सुंदर हा जो शब्द आहे तो झाला विशेष शब्द. ह्याच्यामध्ये विशेषण कोणतं आहे? सुंदर. समजलं तुम्हाला? फूल कसं आहे? सुंदर आहे. नेक्स्ट बघा, बाजूला कोण आहे स्क्रीनमध्ये? कावळा दिसतो. बरोबर? त्याचा रंग कसा आहे? काळा आहे. कावळा कसा आहे? काळा. मग कावळा काय झाला? विशेषण झालं. ओके. त्या वाक्यामधील विशेषण कोणतं? काळा. बरोबर? आणि नेक्स्ट आहे सीता मधुर गाणी गाते. बरोबर? कशी गाणी गाते? मधुर गाणी गाते. बरोबर? तर तुम्हाला समजलं? तर ही सगळी काय आहे? विशेषणे आहेत. ओके. नेक्स्ट, आता बघा, ह्याच्यामध्ये या विशेषणाचे 3 प्रकार आहेत. विशेषणाचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. कोणकोणते बघा? विशेषणाचे 3 प्रकार कोणते? गुणविशेषण आहे, संख्यावाचक विशेषण आहे आणि सार्वनामिक विशेषण. असे 3 विशेषणाचे प्रकार आहेत. पण तुम्हाला फक्त गुणविशेषण आणि संख्यावाचक विशेषण मी आता शिकविणार आहे. ओके. तुम्हाला 2 प्रकाराविषयी माहिती घ्यायची आहे. ओके. तर पहिलं बघा कोणतं आहे? गुणविशेषण. तर गुणविशेषण म्हणजे काय बघा, आता त्याची आपण व्याख्या बघूया. डेफिनेशन बघणार आहोत. जी विशेषणे नामाचे रंग, रूप, आकार, चव सांगणारी असतात त्यांना गुणवाचक विशेषण असे म्हणतात. इकडे काय सांगितले बघा की विशेषणे काय होतात? नामाचे रंग आपल्याला सांगतात. मग तो रंग कोणता असेल? सगळे रंग आहेत. हिरवा आहे, पिवळा आहे, पांढरा आहे. रूप. बरोबर? आकार कशी आहे? वस्तू छोटी आहे की मोठी आहे? किंवा चव. बरोबर? चव म्हणजे टेस्ट. या सगळे जेव्हा गुण आपल्याला कळतात त्यालाच काय म्हणतात? गुणवाचक विशेषण किंवा गुण विशेषण असे म्हणतात. बरोबर? उदाहरणार्थ बघा, आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की पांढरा शुभ्र ससा. ससा कसा आहे? पांढरा शुभ्र आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, आंबट बोर. बोर कसा आहे? आंबट. बरोबर? अजून आहे की कारले. कारले कसे आहे? कडू आहे. कारले कसे आहे? कडू. मग कडू काय झालं? येस, गुणविशेषण. समजलं तुम्हाला? येस. खाली दिलेल्या उदाहरणातील आपल्याला गुणविशेषण ओळखायचे आहेत. शेत हिरवेगार आहे. बाजूला आहे स्क्रीनमध्ये. शेत कसा आहे? हिरवेगार आहे. मग ह्याच्यामध्ये गुणविशेषण कोणतं झालं? हिरवेगार. समजलं तुम्हाला? येस. समुद्रात प्रचंड लाटा उसळतात. समुद्रामध्ये लाटा कशा उसळतात?
प्रचंड, खूप मोठ्या प्रमाणात. मग त्याच्यामध्ये गुणविशेषण कोणता झाला? प्रचंड हा वर्ड झाला. फर्स्ट बघा, शेत हिरवेगार आहे, तर हिरवेगार काय झालं? येस, गुणविशेषण. समजलं तुम्हाला? येस. त्याच्यानंतर काय आहे बघा, गुलाब लाल रंगाचे होते. गुलाब कोणत्या रंगाचे होते? लाल. मग लाल काय झाला? रंग झाला. मग ते काय झालं? गुणविशेषण झालं. समजलं तुम्हाला? ओके, पुन्हा एकदा बघायचं. येस. विशेषण. विशेषण म्हणजेच काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात आपण? विशेषण असे म्हणतात. बरोबर. मग त्याच्यामध्ये काय आलं बघा? सुंदर. बरोबर. सुंदर मुलगा, ओके, किंवा सुंदर मुलगी, किंवा ती काय आहे? फूल कसं होतं? सुंदर फूल आहे. हुशार, तो मुलगा कसा आहे? हुशार आहे. तर हे जे वर्ड्स आहेत ते आपल्याला काय आहेत? विशेषण. ओके, ही वर्ड जी आहेत ती आपल्याला विशेष माहिती सांगत आहेत. किंवा काळा, हा काळा म्हणजे काय झाला? रंग झाला. 5वा हा नंबर आहे. बरोबर. आणि मधुर. उदाहरण बघा, फूल सुंदर आहे. बरोबर. तर ह्यामध्ये कोणतं विशेषण आहे? येस, सुंदर. नेक्स्ट बघा सेंटेन्स, कावळा काळा आहे. तर काय आहे? कावळा कसा आहे? काळा आहे. त्याचा रंग कसा आहे? काळा आहे. बरोबर. मग ते काय झालं? व्हेरी गुड. तर ते विशेषण झालं. सीता मधुर गाणी गाते. मग काय येईल त्याच्यामध्ये? विशेषण मधुर. गाणी कशी गाते? मधुर. कोण गाते? सीता. बरोबर. मग विशेषण झालं मधुर. विशेषणांचे प्रकार किती आहेत बघा? येस, किती आहेत? 3. गुणविशेषण आहे, दुसरं आहे संख्यावाचक विशेषण, आणि थर्ड आहे सार्वनामिक विशेषण. मग गुणविशेषणामध्ये आपण बघा, त्याची व्याख्या बघायची आहे. जी विशेषणे नामाचे रंग, रूप, आकार, चव सांगणारी असतात त्यांना गुणवाचक विशेषण म्हणतात किंवा गुणविशेषण असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, ह्याच्यामध्ये काय होतं? आपल्याला वाक्यामध्ये त्याचा गुण कोणता आहे, बरोबर, नामाचा, ओके, ते आपल्याला कळतं. बरोबर. त्याच्यामध्ये त्याचा रंग येईल. बरोबर. एखाद्या वस्तूचा, एखाद्या प्राण्याचा रंग येईल. बरोबर. त्याचे रूप येईल, ते कसे दिसते, ओके. त्याचा आकार मोठा आहे की छोटा आहे, मोठी आहे की वस्तू छोटी आहे. चव, बरोबर, आंबट आहे, गोड आहे, अशा प्रकारे जेव्हा आपल्याला समजतं, ओके, वाक्यामध्ये, तेव्हा ते गुणविशेषण समजलं जातं. आता बघा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? पांढरा शुभ्र ससा. तर ससा कसा आहे? पांढरा शुभ्र. तर पांढरा शुद्ध अशुद्ध हा जो शब्द आहे, शुभ्र जो शब्द आहे, पांढरा शुभ्र, तो आहे गुणविशेषण झाला. ससा कसा आहे? पांढरा शुभ्र आहे. आंबट बोर. बोर कसे आहेत? आंबट आहेत. तर आंबट ही काय झाली? टेस्ट झाली. बरोबर. येस. तर ही झाली गुणविशेषण. आता खाली सेंटेन्सेस आहेत बघा, आणि स्लाइड मध्ये पण बघायचंय तुम्हाला. फर्स्ट मध्ये काय आहे बघा? फर्स्ट सेंटेन्स, शेत हिरवेगार आहे. शेत कसं आहे? हिरवेगार आहे. कसं आहे? ग्रीन आहे. हिरवेगार म्हणजेच काय? ग्रीन आहे. बरोबर. मग हिरवेगार हा जो वर्ड आहे तो काय आहे? गुणविशेषण आहे. त्या वाक्यामधील गुणविशेषण आहे. नेक्स्ट काय बघा, समुद्रात प्रचंड लाटा उसळतात. तर समुद्रामधली लाटा कशा उसळतात? मध्ये प्रचंड म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. मग ते प्रचंड हा जो वर्ड आहे तो झाला गुणविशेषण. गुलाब लाल रंगाचे होते. गुलाबाचा रंग कोणता आहे? लाल. हा लाल आहे, हा रंग आहे. बरोबर. मग तो रंग आहे कोणता? लाल. मग लाल हा जो वर्ड आहे हा झाला गुणविशेषण. तुम्हाला कळलं? हिरवेगार झालं. शेत कसा आहे? हिरवेगार. बरोबर. ससा कसा आहे? पांढरा शुभ्र. बोर कसे आहेत? आंबट. समुद्राच्या लाटा कशा उसळतात? प्रचंड. ओके, हा वर्ड आहे. आणि गुलाब कोणत्या रंगाचे आहे? लाल. तर ही सगळी काय झाली? विशेषणे झाली. कोणती विशेषणे झाली? पण गुणविशेषणे. समजलं तुम्हाला? तुम्हाला असंच येईल एक्झाम मध्ये की खालील वाक्यातील विशेषणे ओळखून त्यांचे प्रकार लिहा. मग तुम्हाला असा प्रकार ओळखून तुम्हाला काय करायचं आहे? लिहायचं आहे. समजलं? येस. एकदा वाचायचं आहे. वाचा बरं एकदा. Boys, ready in your mind, everyone?
ओके.